संबळपूर येथील भुलिया समुदाय बंधा नावाच्या टायडाय तंत्राचा वापर करून या साड्या बनवत होते। असे म्हणतात की बंध कला गुजरात आणि राजस्थानच्या बंदिनी तंत्रापासून प्रेरित आहे। या तंत्रामध्ये साडी विणण्यापूर्वी धागे वापरले जातात आणि त्यानंतर ते धागे रंगामध्ये बुडवले जातात। ज्या ठिकाणी धागे बांधलेले असतात त्या ठिकाणी रंग बसत नाही। त्यानंतर हे धागे हातमागावरती सेट केले जातात आणि सुंदर नक्षीकाम असलेली साडी तयार होते। अशा पद्धतीने कठीण आणि रंगबिरंगी डिझाईन तयार केले जातात। सुरुवातीला या साड्या स्थानिक महिला त्यांच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक म्हणून रोजच्या जीवनशैलीमध्ये परिधान करत होत्या, परंतु कालांतराने या साड्यांना लोकप्रियता मिळाली आणि संबळपुरी साड्या हळूहळू जगप्रसिद्ध होऊ लागल्या। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। संबळपुरी साडी ही एक पारंपरिक भारतीय सिल्क साडी आहे। या प्रकारच्या साड्या भारतातील ओडिशा राज्यातील संबळपूर, बालंगीर, बारगड, बौद्ध आणि सोनेपूर या जिल्ह्यांमध्ये तयार केली जाते। या साड्या हाताने विणल्या जातात। या साडीला 2010 मध्ये भौगोलिक GI टॅग प्राप्त झाला आहे। संबळपूरच्या साड्या रंग आणि डिझाईनसाठी ओळखल्या जातात। या सर्व संबळपुरी साड्या या पाटा म्हणून ओळखल्या जातात। संबळपुरी साडीचे प्रकार: संबळपुरी इकत कॉटन साडी। संबळपुरी कॉटन साडी इकत शुद्ध कॉटन पासून बनवली जाते। यामध्ये साडी तयार करण्याआधी धागे टायडाय पद्धतीने रंगवले जातात। या कॉटनच्या धाग्यांना साध्या कॉटनच्या धाग्यांपेक्षा जास्त चमक असते। साडीवरील संपूर्ण नक्षीकाम हे टायडा पद्धतीने हाताने तयार केले जाते। संबळपूर कॉटन साडीचा संपूर्ण पदर आणि साडी पारंपरिक पद्धतीने हाताने विणला जातो। या साड्या डबल कलर मध्ये देखील बनवल्या जातात। यामध्ये दोन्ही पद्धत म्हणजे टायडाय आणि हातमाग या दोन्ही पद्धतीचा वापर केला जातो। या साड्या वजनाने अतिशय हलक्या असतात आणि उन्हाळा, हिवाळा किंवा पावसाळा कुठल्याही सीझन मध्ये वापरण्यासाठी योग्य असतात। काही साड्यांची बॉर्डर ही प्लेन असते, त्या बॉर्डरला माठा बॉर्डर असे म्हणतात। या साडीची किंमत 2000 ते 3500 पर्यंत असते। संबळपुरी सिल्क साडी। संबळपुरी इकत सिल्क साडी ही शुद्ध रेशम आणि कॉटन यांच्या मिश्रणातून बनवली जाते। या साडीची किंमत 9500 रुपये पासून पुढे आहे। ही साडी टायडाय पद्धतीने बनवली जाते। ही साडी अतिशय मऊ आणि नेसायला अगदी हलकी असते। संबळपुरी बोमकई साडी। संबळपुरी बोमकई साडीची किंमत 10,000 पासून पुढे आहे। या साड्या बोमकई या ठिकाणी बनवल्या जातात म्हणून यांना बोमकई साडी म्हणतात। ही साडी रेशम आणि कॉटनच्या मिश्रणातून बनवली जाते। पसापल्ली इकत पाटा साडी। पसापल्ली साडी ही भारघर येथे तयार केली जाते। या साडीची किंमत 12,000 रुपयांपासून पुढे आहे। सिल्क, कॉटन, तसर आणि सोनेरी धाग्यांमध्ये या साड्या तयार केल्या जातात। काही पसपल्ली साडीचे पदर सोनेरी धाग्यांपासून बनवले जातात। पारंपरिक बिचित्रोपुरी किंवा बंधकला साडी। पारंपरिक बिचित्रोपुरी साडीची किंमत 14,000 रुपयापासून पुढे आहे। या साडीला बंधकला साडी असेही म्हणतात। ही साडी डबल इकत पद्धतीने तयार केली जाते। संबळपुरी बारपाली साडी। बारपाली साडी ही संबळपुरी साडीचा एक प्रकार आहे। या साडीला बारपाली हे नाव ओडिशाच्या बारगड जिल्ह्यातील बारपाली या शहराच्या नावावर देण्यात आले आहे। बारपाली हे संबळपुरी साड्यांच्या उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते। या साड्यांवरील डिझाईन बंद इकत तंत्राद्वारे तयार केली जाते। संबळपुरी बाप्ता साडी। संबळपुरी साड्यांमध्ये बाप्ता हे एक प्रकारचे साडीवरील विणकाम तंत्र आहे। बाप्ता ही एक प्रकारची संबळपूर साडीवरील बॉर्डरचा प्रकार आहे। बाप्ता बॉर्डर असलेल्या संबळपूर सद्य अतिशय सुंदर आणि मनमोहक असतात। संबळपुरी साडीचे लोकप्रिय नक्षीकाम। संबळपुरी साड्या उच्च दर्जाचे रेशीम आणि सूत वापरून बनवल्या जातात।
या साड्यांमध्ये वापरलेले नक्षीकाम हे पौराणिक कथा, आदिवासी कला आणि निसर्गापासून प्रेरित आहेत. या नक्षीकामामध्ये शंख, चक्र आणि फूल यांचा समावेश आहे. संबळपुरी साडीचा इतिहास. भुलिया समुदायातील लोक या कलेत निपुण होते. असे मानले जाते की ही कला भुलिया समुदायासह पश्चिम ओडिशात गेली जेव्हा 1192 मध्ये मुघलांनी चौहान साम्राज्याचा नाश केला. त्यानंतर या समुदायाने उत्तर भारत सोडले. या समाजाने त्यांच्या कलेची सुरुवात पश्चिम बंगाल येथे केली. पूर्वी या साड्या पारंपरिक नैसर्गिक रंगांमध्ये तयार केल्या जात असे. त्यामध्ये लाल, काळा आणि पांढरा या रंगांचा समावेश होता, जो भगवान कालिया यांचे स्वरूप दर्शवत होता. बदलत्या काळाप्रमाणे वेगवेगळ्या रंगांमध्ये देखील या साड्या तयार केल्या जाऊ लागल्या. सुरुवातीला या साड्या इंदिरा गांधी यांनी वापरायला सुरुवात केली. त्यानंतर या साड्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. संबळपुरी साड्यांचे रहस्यमय आकर्षण. ओडिशाच्या हातमाग परंपरेचा अभिमान असलेल्या संबळपुरी साड्या त्यांच्या कालातीत सौंदर्य आणि गुंतागुंतीच्या डिझाईन्ससाठी फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. सूक्ष्मतेने विणलेल्या या साड्या केवळ वस्त्रे नाहीत, तर त्या प्रदेशातील समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित करणारे उत्कृष्ट कलाकृती आहेत. त्यांचे दोलायमान रंग, गुंतागुंतीचे नमुने आणि अतुलनीय अभिजाततेने संबळपुरी साड्यांनी जगभरातील साडी रसिकांच्या आणि फॅशन प्रेमींच्या हृदयात एक विशेष स्थान मिळवले आहे. ओडिशाच्या संबळपूर जिल्ह्यातील कुशल विणकरांनी बनवलेल्या या साड्या पिढ्यानपिढ्या पार पाडलेल्या जुन्या तंत्राचे उत्पादन आहेत. थ्रेड्स रंगवण्यापासून ते विणण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रिया हाताने केली जाते. प्रत्येक तुकडा अद्वितीय आहे आणि त्याची स्वतःची कथा आहे याची खात्री करून घेतली जाते. संबळपुरी साड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विणकामाच्या इकत शैलीमध्ये प्रतिरोधक रंगाची एक जटिल प्रक्रिया समाविष्ट असते, जिथे धागे बांधले जातात आणि विणकाम आकर्षक नमुने तयार करतात. तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या संबळपुरी साड्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील, तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा. आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.